Good morning, students. Today we are going to see the tenses of English. Generally, the tenses of all languages are same. For example, in Marathi we say Vartaman Kal. In English, there is present tense. If we say Bhutkal, then that is past tense. If we say future tense means Bhavishya there is future tense. In this way, this is the first kind present tense, this is second kind past tense, and this is last kind future tense. But we know that every tense has a particular types. For example, present tense, continuous present tense, perfect present tense, and perfect continuous present tense. But here names are changed. Present continuous tense, simple present tense, and continuous present tense, present perfect tense, and present perfect continuous tense. Means साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ. अगदी तसंच पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स means simple past tense, continuous past tense means past continuous tense, past perfect tense and past perfect continuous tense. म्हणजेच साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण भूतकाळ. पुढचा काळ आहे फ्युचर टेन्स. फ्युचरचेही चार प्रकार दाखवले बघा. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच सिंपल फ्युचर म्हणजे साधा भविष्यकाळ, त्याबरोबरच चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही काळांमध्ये साधा वर्तमान, साधा भूत आणि साधा भविष्य दिसतो. चालू वर्तमान, चालू भूत आणि चालू भविष्य दिसतो. इथे पण पूर्ण वर्तमान, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ दिसतो. त्याचबरोबर चालू पूर्ण वर्तमान, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ दिसतो. नेमकं चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ कसा ओळखायचा? साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ कसा ओळखायचा? साधा पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ कसा ओळखायचा? आणि चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ कसा ओळखायचा? याचं एक टेक्निक या ठिकाणी आपल्याला दिले बघा. एक उदाहरण डू नावाचं एक क्रियापद घेतलेलं आहे. त्याच्या आधारे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ आय डू डू बघा. आय डू डू मीन्स आय डू. आय डू वर्क, आय डू गो टू स्कूल अशा टाईपचं. एकाच वाक्यात डू वापरण्याची रचना ही जुन्या इंग्लिशमध्ये आहे. आजचं वाक्य आय डू असं घेऊया आपण. आय डू और आय डू डू म्हणजेच आय गो, वी गो, यू गो, ही गोज, शी गोज, इट गोज, दे गो. अशा प्रकारे आपल्याला मी जातो किंवा मी जातो, आम्ही जातो, तू जातो, तुम्ही जातात, तो जातो, ती जाते, ते जाते, ते त्या ती जातात. अशा प्रकारचा आपल्याला साधा वर्तमान काळ या ठिकाणी वापरता आलेला आहे. हा साधा वर्तमान काळ होता. चालूमध्ये काय असतं? चालूमध्ये ही क्रिया आय होऊन जाते आणि मग आपण ॲम इज आर लावतो. मग आय एम गोईंग, वी आर गोईंग, यू आर गोईंग. इथं डुईंग दिलंय तर डुईंग यू. I am doing, we are doing, you are doing, he is doing, she is doing, it is doing, they are doing. त्याचबरोबर पुढे आपण म्हणतोय आय एम डुईंग टुमॉरो, आय एम गोइंग टुमॉरो. हे वाक्य टुमॉरो खरं तर भविष्यकाळ आहे. पण मी उद्या जातोय, मी उद्या लिहितोय, मी उद्या खेळतोय, मी उद्या बघणार आहे, असं जी रचना असते ती एक प्रकारची वर्तमान काळ तर आहेच. पण टुमॉरो लावल्यामुळे तिथे ती भविष्यकालीन रचना दिसते.
चालू वर्तमान काळ आहे, चालूमध्ये आय असतो. इन डिटेल आपण पुढच्या तक्त्यात चेक करूच, पण इथे बघा त्यातून बदल काय झाला ते बघायचं होतं. परफेक्ट मध्ये हॅव असतो किंवा हॅज असतो. उदाहरण इथे आय हॅव डन, वी हॅव डन. जसं इथे डू हा वर्तमान काळ रूप आहे, डुईंग हा जिरण रूप आहे किंवा त्याला आयएनजी लावलेलं रूप आहे, आणि त्याचबरोबर जिरण रूप आहे. आणि इथे परफेक्ट दाखवण्यासाठी डू डी डन असं रूप वापरलं, जसं गो वेंट गॉन, सिंग सॅंग संग, बाय बॉट बॉट, कॅच कॉट कॉट, थिंक थॉट थॉट. तसं डू डी डन आहे. तर डीड तर काही घेतलं नाही आपल्याला, डीड पुढे घ्यायचं आहे साध्या भूतकाळासाठी. तर इथं डीड घेऊ शकत नाही म्हणून डुईंग घेतला. आणि आय हॅव डन, वी हॅव डन, यू हॅव डन, ही हॅज डन, शी हॅज डन, इट हॅज डन, दे हॅव डन. अशा प्रकारे आपल्याला मी केलेलं आहे, मी ते काम पूर्ण केलेलं आहे, आम्ही केलेलं आहे, अशा प्रकारे. इथं मी जातो, आम्ही जातो. इथं मी जात आहे, आम्ही जात आहोत. इथे आम्ही गेलेलो आहोत, तू गेलेला आहे, मी गेलेलो आहे, अशा टाईपची रचना होते. आणि तिसरा जो काळ, चौथा जो काळ तो आहे आय हॅव बीन डुईंग. इथे चालू पूर्ण बघा, हॅव मुळे कळलं चालू पूर्ण आहे, आणि बीन मुळे कळलं पूर्ण आहे, म्हणजे हॅव बीन मुळे कळलं पूर्ण आहे, आणि डुईंग मुळे कळलं अपूर्ण आहे, म्हणजे चालू पूर्ण. चालूही आहे पूर्ण आहे, म्हणजे जी क्रिया भूतकाळात केव्हा चालू झालेली आहे आणि ती आजही चालूच आहे, मी अजून ती क्रिया करतोच आहे. आय हॅव बीन डुईंग, जी मी ती क्रिया करत आलेलो आहे. जसं आय हॅव बीन वॉचिंग टीव्ही, जी मी टीव्ही पाहत आलो आहे. आय हॅव बीन लर्निंग, जी मी शिकत आलेलो आहे, म्हणजे अजून शिकण्याची क्रिया चालूच आहे. अशा अर्थाने ते वाक्य आहे. इन डिटेल आपण पुढच्या तक्त्यात बघूच. पुढचा काळ आहे पास्ट टेन्स. सिंपल पास्ट बघा, आय डिड डू मीन्स आय डिड, म्हणजेच आय वेंट, आय टॉक्ड, आय स्पोक, आय रोट. जसं मी म्हटलं मी पत्र लिहिलं, तर आय रोट लेटर, वी रोट लेटर, यू रोट लेटर, ही रोट लेटर, शी रोट लेटर, इट रोट लेटर, दे रोट लेटर. आय, वी, यू, ही, शी, इट, दे सारखे करते वापरून आपण हे वाक्य अनेक प्रकारे बोलू शकतो. पण इथे वाक्य भूतकाळी असतं, म्हणजे सिंग सॅंग संगचा सॅंग येणार, गो वेंट गॉनचा वेंट येणार, टॉकचा टॉक येणार मधला 2 नंबरचं रूप. इथे आपण V2 वापरणार आहोत, क्रियापदाचं दुसरं रूप वापरणार आहे. इथे मात्र चालू क्रिया आहे. मग आय वॉज, जसं इथे आपण आय एम म्हटलो, आय एम गोईंग, आय एम टॉकिंग, आय एम रीडिंग, तसं इथे आय वॉज गोईंग, आय वॉज टॉकिंग, आय वॉज गिविंग असं वाक्य बनणार आहे, आयएनजी स्वरूप येणार आहे. म्हणून बघूया, आय वॉज रायटिंग, वी वेर रायटिंग, यू वेर रायटिंग, यू वेर रायटिंग, ही वॉज रायटिंग, शी वॉज रायटिंग, इट वॉज रायटिंग, दे वेर रायटिंग. पुढचा काळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण भूतकाळ. याच्यामध्ये आय हॅड नंतर डन येतो. टूचा भूतकाळ डीड आणि डन आला, V3 आला. पण इथे आपल्याला V3 वापरायचं आहे. जसं सिंग सॅंग संग, गो वेंट गॉन गॉन, टॉक टॉक्ड, स्पीक स्पोकन, रीड रेड. तर V3 आपल्याला वापरायचं आहे प्रत्येक वेळेला. बघा या ठिकाणी मी आय हॅड डन, वी हॅड डन, यू हॅड डन, ही हॅड डन, शी हॅड डन, इट हॅड डन, दे हॅड डन. म्हणजेच रिटर्न घेतला असता तर आय हॅड रिटर्न, वी हॅड रिटर्न, यू हॅड रिटर्न, यू हॅड रिटर्न, ही हॅड रिटर्न, शी हॅड रिटर्न, इट हॅड रिटर्न, दे हॅड रिटर्न. अशा टाईपचं आपण वेगळं वाक्य बनवू शकतो. तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्पोकन घ्या, गिवन घ्या, टेकन घ्या, किंवा रोट रिटर्न घ्या. असे कोणतेही क्रियापद V3चं रूप घेऊन आपण आय हॅड, वी हॅड लावून हे वाक्य बनवू शकतो. इथे बघा परफेक्ट पास्ट टेन्स म्हटलंय, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे, म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ आहे. इथे मी अभ्यास करत आलेलो होतो, मी खेळत आलेलो होतो, मी लिहित आलेलो होतो, मी पाहत आलेलो होतो, मी पोहत आलेलो होतो, मी माझा गृहपाठ पूर्ण करत आलेलो होतो. म्हणजे क्रिया भूतकाळ चालू झाली होती, ती अजून संपलेली नाही, संपण्याच्या बेतात आहे, परंतु ती भूतकाळात. तर आय हॅड बीन डुईंग, म्हणजे इथे डुईंग आहे ते तुम्ही गोईंग घ्या, टेकिंग घ्या, स्पीकिंग घ्या, रायटिंग घ्या, गिविंग घ्या, काही पण. जसं I had been giving, you had been giving, we had been giving, he had been giving, she had been giving, it had been giving, they had been giving. अशा अर्थाने. आता आहे पुढचं सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचरमध्ये आपण फक्त आय शाल किंवा वी शाल वापरतो. आता शाल बऱ्याच ठिकाणी आपण बंद केलेला आहे, आपण डायरेक्ट विल वापरतो. पण जनरली आय नंतर शाल असतो आणि वी नंतर शाल असतो. म्हणजे जसं आय शाल गो,
वी शॅल गो, यू विल डू, यू विल गो, शी विल गो, इट विल गो, दे विल गो, दे विल गो, दे विल गो. किंवा राईट घेतलं, पण आता मी आय विल वापरतोय मुद्दाम, कारण इथे आय वापरलाय ना, आय नंतर विल येतो म्हणून. आय विल गो किंवा आय विल राईट, यू विल राईट, यू विल राईट, ही विल राईट, शी विल राईट, इट विल राईट, दे विल राईट, दे विल राईट. जर समजा चालू क्रिया घेतली तर आपण इथे विल बी वापरतो आणि सगळ्या ठिकाणी आय एन जी लावतो पुढे. आय विल बी रायटिंग, यू विल बी रायटिंग, यू विल बी रायटिंग, ही विल बी रायटिंग, वी विल बी रायटिंग, शी विल बी रायटिंग, इट विल बी रायटिंग, गोपाल विल बी रायटिंग, गणेश विल बी रायटिंग, बॉयज विल बी रायटिंग, गर्ल्स विल बी रायटिंग, टीचर्स विल बी रायटिंग. सब्जेक्ट कोणताही येऊ द्या, विल बी फिक्स आहे, विल बी. आपण फक्त मग म्हटल्याप्रमाणे आयला शाल बी चालतं आणि वीला शाल बी चालतं, आय शॅल बी, वी शॅल बी. पण जनरली आता विल बी चालतो, सगळ्या ठिकाणी विल बी वापरला जातो म्हणून त्या ठिकाणी वापरलाय. आता पुढचा काळ आहे चालू पूर्ण भूतकाळ, सॉरी फक्त पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ. तर पूर्ण भविष्यकाळाला मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथे हॅवची रचना येत असते आणि तो शाल विल नंतर वापरतात आणि मग पुढे व्ही3 वापरतो. जसं आय विल हॅव डन, यू विल हॅव डन, वी विल हॅव डन, ही विल हॅव डन, शी विल हॅव डन, इट विल हॅव डन, दे विल हॅव डन. आणि समजा आपण इथे स्पोकन घेतला तर वाक्य म्हणेल आय विल हॅव स्पोकन, यू विल हॅव स्पोकन, ही विल हॅव स्पोकन, शी विल हॅव स्पोकन, इट विल हॅव स्पोकन, दे विल हॅव स्पोकन. बरोबर. आपण सगळी वाक्य होकार्थी घेतल्यावर नकारार्थाला आपण हात लावलेला नाहीये. आपण पुढे जाऊन ए प्रकार म्हणजे होकार्थी वाक्य, बी प्रकार म्हणजे त्याचा प्रश्न, सी प्रकार म्हणजे त्याचा नकार आणि डी म्हणजे त्याचा प्रश्न, अशा एबीसीडीच्या रूपात एकच टेन्स 4 वेळा कसा बोलला जाऊ शकतो हे आपल्याला पुढे बघायचंय. पण सध्या मी फक्त इथे टेन्सेसचा परिचय करून देतोय. ओनली इंट्रोड्युक्शन इज देअर. इफ विल आय टेक पर्टिक्युलर टेन्सेस, particular tense, then it will be learn, it will be listen, it will be learn, it will be understood by you in particular way or in details. Now last, चालू पूर्ण भविष्यकाळ, ज्याला आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. तो या ठिकाणी दिला आहे. आय विल हॅव बीन, बघा इथे बीन येतो. जेव्हा जेव्हा बीन पूर्ण बघा, चालू पूर्ण हॅव बीन, चालू पूर्ण हॅड बीन आणि चालू पूर्ण विल हॅव बीन. अशा प्रकारचे बीन हा आपल्याला लागतोच, कारण बीन ही पूर्ण क्रिया दाखवतो. हॅव तर ऑलरेडी वरही होताच, इथे पण हॅव होता म्हणून हॅव घ्यावाच लागला पूर्ण दाखवायसाठी. पण पुढे आयएनजी रूप घेतलं म्हणजे उदाहरणार्थ आय विल हॅव बीन डुईंग, यू विल हॅव बीन डुईंग, ही विल हॅव बीन डुईंग, शी विल हॅव बीन डुईंग, इट विल हॅव बीन डुईंग, दे विल हॅव बीन डुईंग. आणि वाक्याचा अर्थ होतो, एखाद वाक्य घेऊया. आय शॅल हॅव बीन रायटिंग किंवा यू विल हॅव बीन रायटिंग, ही विल हॅव बीन रायटिंग, गोपाल विल हॅव बीन रायटिंग. तर गोपाल लिहित आलेला असेल, तो शाळेत जात आलेला असेल, तो अभ्यास करत आलेला असेल, तो खेळत आलेला असेल. अशा टाईपची रचना आहे. एक रिटर्नचं क्रियापद किंवा रायटिंगचं क्रियापद घेऊया आणि एकदा वेगळ्या प्रकारे म्हणून बघू. आय विल हॅव रायटिंग अ लेटर, हॅव बीन रायटिंग अ लेटर, वी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, you will have been writing a letter, you will have been writing a letter, he will have been writing a letter, she will have been writing a letter, it will have been writing a letter, or they will have been writing a letter. In this way, we can complete all these types of tenses. Please listen carefully. Simple present, continuous present, perfect present, or continuous perfect present. Then past, simple past, continuous past, past perfect, or past perfect continuous. Or future means simple future, continuous future, perfect future, and perfect continuous future tense. In this way we have completed 12 tenses. Now we are going to learn the simple present tense. जो पहिला प्रकार आहे 12 काळातला, त्यातला पहिला प्रकार सुरू करूया. तर सूत्र काय चेक करूया. बघा, 1 नंबरला पाहिजे सब्जेक्ट, 2 नंबरला पाहिजे ऑक्झिलरी वर्ब. खरं तर नाहीच पाहिजे. हे जुनं इंग्लिश मुलांना, हे 100% जुनं इंग्लिश आहे. आता आपण सहाय्यकारी क्रियापद घेत नाही, डायरेक्ट असतं सब्जेक्ट, मेन वर्ब और एक्सटेन्शन. म्हणजे पुढे तुम्हाला काही वाटलं तर लावा. आता आय गो, मग कुठे जायचं तर आय गो टू स्कूल, आय गो टू मार्केट, आय गो टू सिनेमा, असं म्हणून टू द पुढे. किंवा राईट घेतलं, आय राईट, हे वाक्य एकदम बरोबर आहे. मग तुम्हाला असं वाटलं आय राईटच्या पुढे मला काही म्हणायचंय, तर आय राईट अ लेटर, आय राईट, वी राईट अ लेटर, यू राईट लेटर, आय राईट एसे,
आय राईट पोएम वगैरे काही लिहितील आपल्या अशा प्रकारचं. तर मेन म्हणजे सब्जेक्ट अँड वर्ब. ऑक्झिलरी वर्बची गरजच नाहीये, पण वापर त्यांनी जुन्या इंग्लिश नुसार डू, पण आपण वापरणार नाही. बघा या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. बघा एक आय नंतर डायरेक्ट क्रियापद. आय लाईक कॉफी, वी लाईक कॉफी, यू लाईक कॉफी, दे लाईक कॉफी. पण ही शी इटला मात्र आपण लाईक म्हणू शकत नाही, कारण क्रियापदाला येस लावा लागतो. तृतीय पुरुषी करता ही शी इट आला असेल, राम गोपाल गणेश राहुल बॉईज गर्ल टीचर आला असेल, तर त्याला ही शी इटला आपल्याला क्रियापदाला यस लावाच लागतो. म्हणून वाक्याला बघा, ही लाईक्स कॉफी, शी लाईक्स कॉफी, इट लाईक्स कॉफी, म्हणजे ऑक्झिलरी वर्ब दाखवलेलं नाही, आपण वापरणारच नव्हतो ते मग आवडल्याप्रमाणे. आणि पुढे शी लाईक्स कॉफी, इट लाईक्स कॉफी. पुढे समजा आपल्याला डू लावायचा ठरला, कारण डू केव्हा लावतो आपण, जेव्हा नॉट लावतो. नॉटचं वाक्य जेव्हा बनवतो, बघा दोन वाक्य नकार दे. इथं प्लस का म्हटलं, प्लस म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, येस म्हणजे निगेटिव्ह, मायनस म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. हे गणिताचं टेक्निक आहे. प्लस म्हणजे पॉझिटिव्ह आणि मायनस म्हणजे निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस मीन्स होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स नॉट लावलेली वाक्य. ज्या वाक्यात नॉट असतो त्या वाक्याला आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. नॉट लावण्याचं पद्धत तर सगळ्यांना माहिती आहे. नॉट कधीच एकटा येत नाही. तुम्ही असं म्हटले कधी, आय लाईक ॲपल्स आणि आय लाईक नॉट ॲपल्स किंवा आय नो नॉट लाईक ॲपल्स, तर बघा मला सुद्धा बोलताना अडचण होते, कारण मला ती सवयच नाही बोलण्याची अशी. आय नॉट लाईक किंवा आय लाईक नॉट हे बोलू शकत नाही, बघा त्यानंतर डू लावा लागतो. म्हणजेच नॉटच्या आधी डू लावायचा. नॉटच्या आधी म्हणायचं की सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट म्हणायचं, हे समजून घ्या. मग एक नंबरला पाहिजे करता, 2 नंबरला पाहिजे सहाय्यकारी क्रियापद, 3 नंबरला पाहिजे नॉट, नंतर मुख्य क्रियापद, पुढे तुम्ही काही लिहा. जसं आय लाईक ॲपल्स, आय डू नॉट लाईक ॲपल्स, वी लाईक ॲपल्स, वी डू नॉट लाईक ॲपल्स, यू लाईक ॲपल्स, यू डू नॉट लाईक ॲपल्स, ही लाईक्स ॲपल, ही डज नॉट लाईक ॲपल, शी लाईक्स ॲपल, शी डज नॉट लाईक ॲपल, इट लाईक्स ॲपल, इट डज नॉट लाईक ॲपल. आणि शेवटचं वाक्य, दे डू नॉट लाईक ॲपल मीन्स दे लाईक ॲपल्स आणि दे डू नॉट लाईक ॲपल्स. म्हणजेच आय नंतर, यू नंतर, वी नंतर, दे नंतर डू पाहिजे आणि ही शी नंतर डज पाहिजे. नंतरच प्लॉट लावा आणि पुढे तुम्ही कॉफी म्हणा, टीचर्स म्हणा, ॲपल म्हणा, विषय घ्या. आय लाईक सब्जेक्ट, आय लाईक इंग्लिश, आय लाईक मॅथ्स, आय लाईक माय फादर, आय लाईक माय टीचर, कुठलंही वाक्य येऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हेही वाक्य बोलता आले. आणि जर समजा आपलं असं वाटलं की दिलेलं वाक्य आय लाईक आहे, आय लाईक कॉफी, आणि तुम्हाला म्हणायचे आता मला कॉफी आवडते का, प्रश्न विचारायचा आहे, तर डू एक नंबरला घ्यायचा आणि हे सगळे शब्द, हे तिन्ही शब्द उचलले मागे घेतले मध्ये. एक नंबरला घ्या डू, 2 नंबरला घ्या करता, 3 नंबरला क्रियापद मुख्य, तिचा त्याच जागेला बघा, त्याच्या जागेत बदल सुद्धा नाही. म्हणजे जागा बदलते फक्त सहाय्यकारी क्रियापदाची, मुख्य क्रियापदाची. सहाय्यकारी क्रियापद पुढे घ्या आणि मुख्य कर्ता मागे घ्या, मूळ क्रियापद मागेच राहिलेले, आणि वाक्य म्हणलं डू आय लाईक कॉफी, डू यू लाईक कॉफी, डू वी लाईक कॉफी, डू यू लाईक कॉफी, डू दे लाईक कॉफी. किंवा ही शीट वापरायचा तर डस घ्यावा लागतो, कारण डस तृतीय पुरुषी करता ही शी इट नंतर आपल्याला डस लावावाच लागतो. म्हणून वाक्य आलं डज ही लाईक कॉफी, डज शी लाईक कॉफी, डज इट लाईक कॉफी. आणि वाक्याचा अर्थ होता मला कॉफी आवडते, त्याला कॉफी आवडते, आम्हाला कॉफी आवडत नाही, त्याला कॉफी आवडत नाही. आणि इथं होतं काय मला कॉफी आवडते, काय आम्हाला कॉफी आवडते, काय त्याला कॉफी आवडते, अशा टाईपचं वाक्य होतं. म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्स त्याचा निगेटिव्ह करता येतो, त्याचा क्वेश्चन बनवता येतो, नकारात्मक क्वेश्चन सुद्धा होतो मुलांना. बघा अगोदर मी लिहिलं डू आय नॉट गो टू स्कूल, बघा डू आय नॉट, इथं नॉट लावलं मी, याच जागी ठेवलं नॉटला. डू आय नॉट गो टू स्कूल, डू यू नॉट गो टू स्कूल, डज ही नॉट गो टू स्कूल, डज शी नॉट गो टू स्कूल, डज इट नॉट गो टू स्कूल. म्हणजे ए म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स, बी म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स, सी म्हणजे त्याचा प्रश्न, आणि डी म्हणजे नकाराचाही प्रश्न, ह्या नकाराचा प्रश्न. म्हणजे ए बी सी डी असे 4 प्रकारे आपण, म्हणजे इथे 10 वाक्य जर याचे बनतील पॉझिटिव्हचे, 10 निगेटिव्हचे होतील, 10 प्रश्नाचे होतील, 10 निगेटिव्हचे प्रश्नाचे होतील. असे एकाच वेळेला आपण 40 वाक्य बनवू शकतो, 30 ते 40 वाक्य बनवू शकतो. इतकं मोठं काम आपण टेन्सेसमध्ये करू शकतो. टेन्सेस हा एक प्रॅक्टिसचा भाग म्हणून, इफ यू प्रॅक्टिस अ लॉट देन यू कॅन डेफिनेटली गेट सक्सेस इन युअर लाईफ, बट ॲट फर्स्ट यू हॅव टू
प्रॅक्टिस अ लॉट, खूप प्रॅक्टिस करावं लागणार आहे, त्याशिवाय ते शक्य नाही. आता झाला खरं तर आपण हा काळ उशिरा शिकवतो मुलांना. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ तिन्ही काळ शिकवून झाले की त्यानंतर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स विदाउट मेन वर्ब, सिंपल पास्ट टेन्स विदाउट मेन वर्ब आणि सिंपल फ्युचर टेन्स विदाउट मेन वर्ब असा सेपरेट भाग शिकवत असतो. पण मला वाटतं जर या तक्त्यात एका ठिकाणी दिलेच आहे तर तोही चेक करून घेऊया. बघा, हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सच. जसं उदाहरणार्थ आपण म्हणतो की मला आंबा आवडतो, त्यामुळे आय लाईक मँगो म्हटलं. पण मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, मी मी आनंदी आहे, मी खूप खुश आहे, मला इंग्रजी मी मी जाडा आहे, मी बारीक आहे, मी लठ्ठ आहे, असं जेव्हा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपण डायरेक्ट ॲम इज आर वापरतो आणि लगेच त्यानंतर इथलं नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह वापरतो. सगळे नाऊन वापरतो तुम्ही बघा. उदाहरणार्थ आय एम डॉक्टर, आय एम टीचर, आय एम कारपेंटर, आय एम पेंटर, आय एम युअर फादर, आय एम युअर मदर, असं कुठलंही वाक्य होऊ शकतं. तर इथे नाम आलं पाहिजे किंवा मग ओल्ड, गुड, बॅड सारखं ॲडजेक्टिव्ह चालेल. उदाहरणार्थ आय एम हॅपी, वी आर हॅपी, यू आर हॅपी, ही इज हॅपी, शी इज हॅपी, इट इज हॅपी, दे आर हॅपी, दे आर हॅपी, दे आर हॅपी. आणि समजा डॉक्टरचं घेतलं, नाऊन घेतलं तर आय एम डॉक्टर, वी आर डॉक्टर, यू आर डॉक्टर्स, यू आर डॉक्टर्स, ही इज डॉक्टर, शी इज डॉक्टर, इट इज डॉक्टर, दे आर डॉक्टर. खरं तर इट हा जो शब्द आहे तो प्राण्यांना वापरतात आणि प्राण्यांना आपण डॉक्टर म्हणत नाही किंवा प्राणी बोलतो इट स्पीक्स असं म्हणत नाही. पण जनरली ग्रॅमॅटिकली इट इज राईट अँड सिच्युएशनल इट इज रॉंग. सिच्युएशन काय सांगते, प्राणी बोलत नाही. पण मुलांना आपण पाहिलंय पंचतंत्र असेल, ईसब नीती असेल किंवा नीतिकथा असतील, त्या नीतिकथांमध्ये आपण अनेक वेळेला प्राण्यांना बोलतं केले, प्राणी, पक्षी, फुलं, फळं यांनाही बोलतं करतो आणि त्यांनाही आपण शिक्षक दाखवू शकतो, माणसं दाखवू शकतो, त्यांना मानव रूप देऊ शकतो. जसं आपल्या चेतन गुणोक्त अलंकारामध्ये आपण प्राणी, पक्षी, फुलं, फळं यांना मानवी रूप देतो आणि त्या रूपात त्यांना बोलतं करतो. त्या रूपामध्ये वाचा आपण निश्चितच अशा प्रकारे हे वाक्य बनवू शकतो. आणि या ठिकाणी हे सिंपल प्रेझेंट टेन्स विदाउट मेन वर्ब आहे. या ठिकाणी तुम्ही आय एम, वी आर, यू आर, यू आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर लावून यानंतर पुढे नाम लावा, डॉक्टर, टीचर, पेंटर किंवा हॅपी, लकी, गुड, बॅड, शॅलो असे शब्द लावून ॲडजेक्टिव्ह लावून सुद्धा खूप वाक्य म्हणू शकतात. याचेही पुन्हा एकदा पॉझिटिव्ह सेंटेन्स होऊ शकतात, निगेटिव्ह सेंटेन्स होऊ शकतात, त्याचा क्वेश्चन होऊ शकतो. करूया चेक. पॉझिटिव्हमध्ये 1 नंबरला कर्ता, 2 नंबरला सहाय्यक क्रियापद, 3 नंबरला नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह. क्वेश्चन असेल तर आपण त्याचा नकार असेल तर 1 नंबरला कर्ता, 2 नंबरला सहाय्यक क्रियापद, 3 नंबरला नॉट आणि 4 नंबरला ॲडजेक्टिव्ह घेतलं. जर प्रश्न बनत असेल तर फक्त इथला जो ॲम इज आर आहे तो 1 नंबरला घेतला, 1 नंबरचे शब्द उचलून 2 नंबरला घेतले आणि बघा वाक्य म्हणलं, ॲम आय डॉक्टर, ॲम आय टीचर, ॲम आय कारपेंटर, ॲम आय युअर फादर, असं. मग एक वाक्य आपण पूर्णच करूया. ॲम आय लकी, आर वी लकी, आर यू लकी, इज ही लकी, इज शी लकी, इज इट लकी, आर दे लकी. किंवा आय एम हॅपीचं घेऊया. ॲम आय हॅपी, आर वी हॅपी, आर यू हॅपी, आर यू हॅपी, इज ही हॅपी, इज शी हॅपी, इज इट हॅपी, आर दे हॅपी. अशा प्रकारे सहाय्यकारी क्रियापद बाहेर घेऊन आपण त्याचा कर्ता मध्ये टाकून आपण वाक्य प्रश्नार्थी बनवू शकतो. अजून एक प्रकार आला निगेटिव्हचा पण निगेटिव्ह क्वेश्चन होऊ शकतो. निगेटिव्ह वाक्याचा उदाहरण बघा, असं ॲम आय नॉट गोइंग टू स्कूल, तसं ॲम आय नॉट ओल्ड, ॲम आय नॉट हॅपी, ॲम आय नॉट लकी, म्हणजे मी लकी नाही आहे का, मी हुशार नाही आहे का, मी खुश नाही आहे का, मी म्हातारा नाही आहे का, अशा टाईपचं वाक्य सुद्धा आपण बनवू शकतो. मला वाटतं आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सगळ्या टेन्सच्या प्रकारांची ओळख करून घेतली आणि पहिला प्रकार आपण आज शिकलोय. याचा एक नियम सगळ्यांना कळला पाहिजे, तो म्हणजे साध्या वर्तमान काळात तृतीय पुरुषी करता ही, शी, इट आला असेल तर येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा इयस लावावा लागतो. जर क्रियापदाला यस लागला गेला असेल तर त्याचा प्रश्न बनवताना डज घ्यावा लागतो. ज्या वाक्यामध्ये ही, शी, इट येतो त्या वाक्यात डज घेऊनच त्याला नॉट लावला जातो, त्याशिवाय ते वाक्य बनवू शकत नाही. मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूया. आजचा एक महत्त्वपूर्ण भाग आपण टेन्सेसचा सुरू केलेला आहे. त्यातला पहिला पार्ट